लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूरच्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळसह परिसरातील आज दिनांक 20 मे 2025 रोजी दुपारच्या सुमारास सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या जोरदार पावसाने आठवडी बाजारात एकच धावपळ उडून अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले, तर काही गावांमध्ये भाबळीची झाडे पडले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। तसेच आंबा फळबागाचे नुकसान झाले असून तर घरावरील पत्रे उडाल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे। मागील 2 दिवसांपासून वातावरणात बदल होऊन आकाशामध्ये काळे ढग दाटून आल्यामुळे गरमीचे प्रमाण खूपच वाढल्या कारणामुळे पशु प्राण्यांचा अनेकांना गरमी असह्य झाली होती, त्यामुळे अनेकांच्या शरीराचा घाम निघत होता। दुपारच्या सुमारास गावातील रस्ते तसेच रहदारीच्या रस्त्यावर कोण दिसतच नसल्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते। यातच काल आणि आज दुपारच्या सुमारास आकाशामध्ये काळे ढग दाटून येऊन सोसाट्याचा वारा सुटून पाऊस सुरुवात झाल्यामुळे काही प्रमाणात गरमीपासून सुटका झाल्याचे समाधान वाटत होते। त्यातच आणखीन भर म्हणून मंगळवारी साकोळ येथे आठवडी बाजार भरत असतो। या बाजारामध्ये परिसरातील भाजीपाला विक्रेत्यापासून ते अनेक व्यापारी येऊन आपले दुकाने लावून साहित्य विक्री करत असतात। या व्यापाऱ्यांना या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे त्यांचे नुकसान होऊन भाजीपाला हा पावसामध्ये भिजल्यामुळे तो भाजीपाला विकण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून याचा आर्थिक फटका त्यांना सहन करावा लागत आहे। तर होनमाळ या गावी बाभळीचे झाडे पडले, तर काही घरावरचे पत्रे उडून गेल्यामुळे घराचे आणि घरातील साहित्याचे नुकसान झाल्याने आणि आंबा फळबागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर साकोळ येथील माधवराव जांभळे यांच्या शेतामध्ये वीज पडून गाय, तसेच घुगी सांगवी येथे दिलीप काशीनाथ पवार यांच्या येथे वीज पडून गाय दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले। शेतामधून गेलेल्या महावितरणच्या तारा आंब्याच्या झाडाला स्पर्श झाल्यामुळे झाडाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। तर रस्त्यावर मोठमोठे झाड आणि झाडाच्या फांद्या पडल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। या घटनेमुळे परिसरातील अनेक विजेचे खांब तुटून आणि तारा अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मुमीन।